हाजा, अरे किती वाट बघायची तुझी? कुठे गेलतास? पुण्याला गेलतो. अरे मग काय सांगून निघून जायची पद्धत आहे का नाही? हा, आणि असा सफारीवर गेलतास होय? कुणावर गेलतास? एकटाच गेलतो. मग ती कसलं शस्त्र प्रदर्शन असतं ती बघितलंस का? नाही, बघायलाच नाही मिळालं. म्हणजे बंदुका तोफा काय बघितलंच नाही वे? नाही, अगं मी जास्तवर संपलं होतं. अरे बघायला नाही मिळालं म्हटल्यावर तू तोंड पाडून यायला पाहिजे होतंस. पण तू एवढा खुश कायस? कोणाच्या प्रेमाबिमात पडलास का काय? वय प्रेमातच पडलोय. काय हातात काय? गिफ्ट आहे. जीजे, मी आवरून देवळात जातो झोपायला. अरे खाऊन पिऊन तर जा की जरा. आता काय नको मला जेवायला. पोट भरलंय माझं. आत्ता गो भया, आधी छल्या आर्मीची लागीर झाली हा, आता त्यात प्रेमाची बी झाली का काय? कोण पुरगी घरला घेऊन येते कुणाच ठाऊक? अजिंक्यांना खरंच कोण पोरगी आवडली का काय? आणि हातातलं गिफ्ट ते तिनंच दिलं असेल का? नाही नाही, ती कोण आहे ते शोधलंच पाहिजे. भैया, एक नंबर जेवण होतं बघा. भैया, एवढा कुणाचा विचार करताय? आज्याचा. आज्याचा? त्याचा आणि कसला विचार? टॅलेंट, यू डोंट गॉट इट. आज्याला काम लावलं की शीतल खुश होती. होईल तेवढी त्याला कामाला लावा. शीतलला इम्प्रेस करायचे. भैया, आज आपण एक काम केलं असतं ना, शीतल भाभी लईच इम्प्रेस झाले असते बघा. कुठलं काम? भैया, अहो आपण पण शस्त्र प्रदर्शन बघायला पुण्याला जायला पाहिजे होतं. अरे युजलेस जमे. आपण प्रदर्शन बघायला गेलो असतो तर ती कशी इम्प्रेस झाली असती? अहो भैया, आपको मालूम नहीं, वो विक्या, ते येड रावल्या, यास्मीन, शीतल भाभी, ते सुन्या काकाच्या गाडीतनं पुण्याला गेलते प्रदर्शन बघायला. शीतल पण? होय. मग हे आधी का नाही सांगितलं? अहो भैया, मला पण मगाशीच कळालं. तरी तो आजा म्हणत होता शस्त्र प्रदर्शन बघायला जाऊ म्हणून. आपण आपली गाडी घेऊन गेलो असतो तर ती आपल्या गाडीतून आली असती. मला जास्त वेळ तिच्या बरोबर राहता आलं असतं, म्हणजे तिला जास्त इम्प्रेस करता आलं असतं. पण तू नाही बोललास. तू लई मोठी चूक केलीस. तर चूक केली म्हणल्यावर शिक्षा फ्री मिळणारच. गोडाऊन. हा, गोडाऊन? अरे गोडाऊन गोडाऊन. टॅलेंट, टेल हिम टू गोडाऊन. जम्या, खाली उतर असं म्हणतायत ते. असं होय.
अहो मला काही कळालंच नाही बघा. इथनं चांदवडी किती लांब आहे? भैया 60-65 किलोमीटर असेल. इथनं चालत घरी यायचं. हा हा हा, इथनं चालत घरी यायचं. अहो भैया, अहो आत्ता कसं? अहो म्हणजे रात्रीच 1 वाजलाय. अहो आणि इथं गाडी बिडी पण नसते जायला. आता चलती का नाम गाडी. अहो भैया, अहो इथं बिबटे बिबटे पण आहेत म्हणा. अहो मला खाल्लं तर? खाऊ दे, तू त्याच लायकीचा आहेस. अहो भैया सॉरी भैया. नो सॉरी. गावात भेटू आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भैया आर्मीवाल्यांची लाईफ काय असती ना, कसला रुबाब असतोय. मला तर आर्मीतलाच नवरा मिळायला पाहिजे. आपण सगळं प्रदर्शन बघितलं, पण आजाला काय बी बघायला मिळालं नाही. तरी बी तो का खुश असेल? आणि आजाच्या हातात नेमकं काय होतं? आजाच्या बाबतीत नक्की काहीतरी घडले. काय झालं असेल? तसं असताना बरं दिसतं माकड, पण एवढा कशामुळे खुश असेल काय माहित. क्यों दीदी, नींद नहीं आ रही है क्या? हे झोप ना. मला निंद येते का नाही तुला काय करायचंय? चल झोप गप.